तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सोमवार दिनांक 25 ऑगस्टच्या सायंकाळी 7च्या सुमारास अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात अचानक आग लागल्याची घटना घडली। ही आग रुग्णालयातील 29 क्रमांकाच्या ICU वार्ड शेजारील इलेक्ट्रिक रूममध्ये लागली होती। आग लागल्याचे समजताच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला। मात्र महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी वेळेवर प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली। GMCचे सफाई कर्मचारी, ॲम्ब्युलन्स चालक व रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनीही जवानांना मदत केली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते, परंतु त्याआधीच आग नियंत्रणात आणण्यात आली होती। या संपूर्ण मोहिमेत MSFचे जगदीश पाटील व त्यांचे पथक, ॲम्ब्युलन्स चालक शेख मोहसिन, वार्ड बॉय अनिकेत क्षीरसागर तसेच स्मार्ट सर्व्हिसचे सफाई कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली। त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून रुग्णालय प्रशासनाने दिलासा व्यक्त केला आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधि मोहम्मद जुनेद, अकोला। हम अंदर ही थे दवाखाने के अंदर, अंगार लगी थी तो उन्होंने दरवाजे जल्दी बंद कर दिए। जल्दी से उन्होंने फायर लगा के बुझाए सब, जल्दी जल्दी काम करे फटाफट। पेशेंट को कुछ नुकसान हुआ? नहीं कुछ नहीं। डॉक्टर लोगों की मदद की थी? हाँ मदद करेंगे। सबको बाहर भेजी थी, एक जना पेशेंट के पास रखे थे और अंगार बहुत जम से लगी थी तो उन्होंने जल्दी से बुझाया। नाम तुम्हारा? असलम। कहाँ के तुम? वो कोलंबी को मगरूपी वो ताल्लुका है हमारा। हम यहाँ पे है, वो पेशेंट हमारा अंदर था और बोल रहे थे बाहर, बोलते आग लग गई बोल रहे, बहुत वो धुआं वो लगा था, बहुत समझ भागदौड़ चालू हुई थी, इसलिए हम अंदर ही रुक गए। बहुत बाहर पे बहुत ही लोग जमा हो गए। पेशेंट को कुछ नुकसान पहुँचे? नहीं पेशेंट को नहीं हुआ, कुछ ही नहीं हुआ पेशेंट को। डॉक्टर लोगों ने मदद करेगी? नहीं, बहुत भागदौड़ बहुत चालू हुई थी डॉक्टर लोगों को। और कोई तकलीफ वगैरह तो नहीं ना? नहीं तकलीफ नहीं, कुछ ही नहीं तकलीफ। ठीक। गाडी जी घटना झाली ते भविष्यामध्ये कधी व्हायला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायला पाहिजे बा डॉक्टरांनी। कल नुकसान जो हुआ क्या कुछ तो उसमें? नुकसान कुछ हुआ कोई? नाही नुकसान काही नाही झालं। पेशंटला काही त्रास? नाही काहीच। तुम्हाला काही त्रास? नाही काहीच। डॉक्टरने मदत केली? हाँ डॉक्टरने मदत केली। स्टाफने मदत केली? हाँ स्टाफने भी मदत केली। आपलं नाव सांगा। डॉक्टर राजेश चितोडकर, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला। तिथे 27/8/2025 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान वार्ड नंबर 29च्या साईड रूमला ज्या इलेक्ट्रिक रूम आहे तिथं आग लागलेली होती आणि आगीमध्ये काही रुग्णांना काही हे नाही, इजा वगैरे नाही आणि ती आग आम्ही आटोक्यात आणलेली आहे आणि तिथलं जे MCBचं जे काम होतं ते आम्ही त्वरित करून देऊ आणि सध्याचा तिथला जो पॉवर सप्लाय होता तो कार्यान्वित झालेला आहे। सर, अग्निशमन यंत्रणा शेवटची कधी अपडेट करण्यात आली? अग्निशमन यंत्रणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 29 नंबर वार्डमध्ये आम्ही 24/12/2024ला केलेला आहे आणि तिथलं इलेक्ट्रिसिटी ऑडिट पण 17/12/2024ला केलेलं आहे। विद्युत प्रणाली शेवटची कधी विद्युत प्रणालीचं 17/12/2024ला। या घटनेची चौकशी कोणत्या पदावर करणार आहात? आणि तज्ञ